खाय ना लवकर शुभे. इकडे कॅमेरा इकडे चालले, एन्जॉय करतोय बाहेर, एन्जॉय. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता आपण चाललो आहे शुभमच्या रूमवरती, कारण की आपल्याला उद्या निघायचं आहे सौरभच्या लग्नाला नाशिकसाठी. सो आपण निघूयात आता. कंटिन्यू करा. गाडी वगैरे मी पुसून घेतली ऑलरेडी आणि आता आपण इथूनच शुभमची रूम जवळच आहे. सो आपण तिकडं निघूयात. स्टार्ट करतो मी गाडी. पहिले सीट बेल्ट लावून घेतो. एक हातात फोन आणि ती ब्लॉगिंग करणं थोडं अवघड होतं. अच्छा, आपण ट्राय हमको सिखा रिया है. सीट बेल्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऑल सेट. निघतोय आता आपण. चला, गणपती बाप्पा मोरया. जाऊयात शुभमच्या रूमवरती आणि मग तिथनं सकाळी 5 वाजता निघायचा प्लॅन आहे आमचा. सो ते पण डिस्कस करू. तुम्हाला ते उद्या दाखवेल मी रोड. पुणे टू संगमनेर आणि तसंच नाशिक निफाडला जायचं आहे आम्हाला लग्नाला ॲक्च्युली. सो तो रोड पण तुम्हाला दाखवीन. लेटेस्ट अपडेट काय, किती कंप्लीट झाला काय. या स्टे ट्यून गाईज, भेटूयात. हा रोड खूप खराब होता पण आता ठीकठाक झाला आहे. आता पुढे इथं पवना नदी लागेल. हा सरळ रोड आपल्या याला जातो लक्ष्मी चौकाकडे. तर आता आपण चाललो आहोत आणि खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय, कारण की आपल्याकडं काही गोष्टी नसल्यामुळे आपण तो बनवत नव्हतो आणि काही व्हिडिओ टाकायचा काय, बनवायचा काय, बोलायचं हेही माहीत नव्हतं. पण आता जसं आपण बनणार तसं बनणार आणि अपलोड होणार आहे. तो जास्त रॉ जेवढं येईल तेवढं रॉ अपलोड होणार आहे. जास्त काही एडिटिंग वगैरे आपण करणार नाही या व्लॉगमध्ये. जस्ट रॉ व्हिडिओ. टेस्टिंग पर्पजसाठी तुम्ही कमेंट्समध्ये कळवा की कसा बनतोय, काय बनतोय किंवा काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. एडिटिंग आपल्याला जास्त जमत नाही. जेवढी नॉर्मल एडिटिंग होईल तेवढी तर करणारच आहे. आणि एवढंच सांगायचं आहे मला. बाकी आता तिथं पोचल्यावर तुम्हाला क्लिप्स दाखवतो, जर काढल्या तर. नाही तर डायरेक्ट सकाळीच निघतानाची. इथं रोड असा बनवला आहे काय, मोकर खड्डे झाले या रोडवरती. ट्रक ट्रॅफिक जास्त आहे इकडं, कारण की बिल्डिंग्सची कामं चालू आहेत. सो त्यामुळे ते पावसाळ्यात वगैरे ते इश्यू होतात, खड्डे पडतात रोडवरती. बाकी बस ह्या पार्टमध्ये, एवढ्या पार्टमध्ये खूप जास्त धूळ असते, खूप जास्त. जर तुम्ही इकडं बघाल तर इकडंच आपलं फेज 1 आहे. इकडे या साईडला फेज 1 आहे इंजेवाडीचं. तिकडे सर्व IT कंपनीज आपल्या सेंचर, कॉग्निझंट वगैरे सगळं तिथंच आहे. आणि आपण इकडे चाललो आहे आता. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 5:45 आणि थांब ना शुभम. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 5:45 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय नाशिकसाठी. सौरभच्या लग्नाला जायचं आहे. तर आम्ही एवढे चौघ जण आहेत. आम्ही प्रवीण, शुभम आणि शुभम. प्रवीणने नवीन शूज, प्रवीण म्हणतो शुभमने नवीन शूज घेतलेत. त्याची बोनी आणि अजून आवडच राहिला. शुभम तर चला जाऊयात. आता डायरेक्ट तुम्हाला गाडीत भेटतो मी. प्रवीण आणि 1 किलो घे साईजचा. घेतो चला. तर आपण पोचलो आहोत लिफ्ट जवळ. चलो. Come on guys, come on. We are going to Saurabh's लग्न.
वी आर ऑन आवर वे. चंदन टिळा सगळे निघाला तुम्हाला लागलं सो आता आपण नाशिक फाट्यावरती पोहोचलेलो आहे. आत्ताचे वाजलेले आहे, किती वाजले? आता वाजून 6 वाजून 18 6 वाजून 6:15 झालेत. 9 वाजून 6:15 झाले. नाही 6 वाजून नाही, 2 वाजून नाही, 6:15 झालेत. आणि ट्रॅफिक काय आम्हाला लागलं नाही एवढं जास्त. आता बघूयात किती वेळ लागतो. आता एक नाश्त्याचा ब्रेक घ्यायचा आहे, तो पण घेऊयात. अजून त्याला 1 तास लागेल. अजून त्याला किती टाइम लागेल ते नाही, पण तुम्हाला नक्कीच दाखवेन काय नाश्ता करतोय. आणि हां. तर आता आपण राजगुरुनगरचा बायपासला आहे आणि वाजलेले 7. ऑलमोस्ट 1 तासात आपण पूर्ण हिंजेवाडीपासून तर इकडं बायपासपर्यंत आलो आहे. ट्रॅफिक काही कमीच लागलं, काही जास्त नव्हतं. आता आपल्याला मिसळ खायला थांबायचं आहे. जसं शुभम म्हणतोय की आकाश मिसळला थांबायचं आहे, पण आकाश मिसळ कुठे आम्हाला सापडत नाही. तर आत्ता वाजलेले 7:05 आणि आपण पोचलेलो आहोत आकाश मिसळ. सो गाडी वगैरे पार्क केली, आता जाऊयात आणि खाऊया मिसळ. खूप भूक लागलेली आहे आम्हाला सगळ्यांना. चला, फर्स्ट टाईम खातोय आम्ही, म्हणजे मी तरी. एंट्रीलाच मोठा हत्ती या ठिकाणी स्वागत करायला तुमचं. हे कुठे गेले? इकडे जायचं. मध्ये डायनिंग वगैरे खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट पूर्ण डायनिंग. आणि या ठिकाणी आपली मिसळ आलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. आकाश मिसळ. आणि नुसते भूक लागलेली यांना, तुटून पडणार राहते. आम्हाला भूक लागली, प्रवीणला भूक लागली. त्यामध्ये काय तर मिसळ आहे. स्पेशल मिसळमध्ये मटकी, पाव, दही, कांदा. टेस्ट करूया आता आपण मिसळ. आता शुभम रिव्ह्यू देणार आहे कशी मिसळ. काय ना शुभम, प्रवीणने दिला ना रिव्ह्यू. प्रवीणने दिला, पण व्हिडिओ नाही काढला ना मग. या ठिकाणी पिळला लिंबू मार्के. लिंबू मार्के. खाय ना लवकर शुभे, व्हिडिओ वाया चाललाय. कशी बारीक. टॉपची का? चांगली प्रवीण. विषय टॉपचा. यावंच लागतं. तर पूर्ण ताट साफ करून झाले. दही नाही खाल्लं. आसपास दही नाही घालला, याचं अजून चालूच. तर मिसळ खाऊन झाली आमची आणि बिल आलं 511 रुपये चौघांचं. स्वस्त आहे मिसळ, 100 रुपयाला मिसळ आहे. आणि टेस्ट पण चांगली आहे. तो आता तुम्ही बघू शकता, मस्त उघडलं आहे.
सो आपल्याला नाशिकला जाताना पहिला टोल लागतो. इथे तुम्ही बघू शकता कार्सला 130 आहे. आणि हा कोणता टोल आहे? कोणता टोल आहे रे? आळेफाटाचा टोल आहे. आता आपण टोल क्रॉस करतोय. तुम्ही कधी केलाच नसेल तर पहा. करूनच बघा. येऊनच बघा. उत्तम सर्व्हिस. गाडी मागे चालली रे, गाडी मागे चालली. चालकवाडी. सो आपला टोल क्रॉस केलाय आपण. तर आता आपण घारगावच्या मागे बोटाच्या पुढं निघालो आणि इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे. मॅप्सवरती 18 मिनिटचं दाखवतंय. काही लोक अशी इकडनं चालले, पण आम्ही सरळच जाणार. कारण आम्ही आत्ताच पेट्रोल टाकलंय आणि इथं रेंज बघू शकता तुम्ही. कळून काय म्हणला? खाडा काय झाला हे का? त्याला विचार वर. आम्ही ट्रॅफिक मध्ये फसलोय. लक्ष्मी होतं. लक्ष्मीचं श्री झालं का? लक्ष्मी नाव होतं तिथं आधी. खूपच जास्त ट्रॅफिक. जवळपास 40 मिनिटं झाले. आम्ही फक्त 3 किलोमीटर पास केला असणार आहे. हॅलो बोल ना. निघलेलो ऑलमोस्ट 20-25 मिनिटं झाली. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. पुलावर मी जाम दिसू डायरेक्ट. खूप लांबपर्यंत काही विषय काहीच माहीत नाही आम्हाला. आणि इकडे मागे पण पूर्ण पॅक आहे 2-2 किलोमीटरपर्यंत. तर आम्ही सगळे आता बाहेरून हे करतोय, एन्जॉय करतोय. इकडे कॅमेरा इकडे चालू एन्जॉय करतोय बाहेरून. एन्जॉय आता तुम्ही बघू शकता काही विषय. तर आत्ता आपण पोहोचले संगमनेरच्या टोलवरती. ऑलमोस्ट 1 किलोमीटर बाकी. घारगावमध्ये खूप ट्रॅफिक लागलं होतं. तिथं 1 वे रोड केला आहे त्यांनी, कारण की एक साईडला काम चालू आहे. त्यामुळं आम्हाला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास आमचा तिथं गेला 3-4 किलोमीटरसाठी. तर आपला टोल इथं 4 व्हीलरचे 110 रुपये आहे. लोकल आहे. फायनली सौरभी येतोय. वेलकम. चला सौरभ. आता आम्ही जस्ट पोचलोय